खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ भारतीय क्रिकेट संघाचा राहिला। खूप चांगली बॉलिंग कुलदीप यादव, त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती, स्पिन अटॅक सोबत हिटमॅन। आता रोहित शर्मा स्पर्धेमध्ये उतरला आणि खऱ्या अर्थाने फास्टर बॉलर कमी ठेवून एक स्पिनर अटॅक चांगला आणि क्वालिटी स्पिनर अटॅक घेऊन भारतीय टीम स्पर्धेमध्ये उतरली आणि चांगली कामगिरी आपण शुभमन गिलची बांगलादेशच्या विरुद्ध, तदनंतर पाकिस्तानच्या विरुद्ध आपण विराट कोहलीचा चांगला खेळ पाहिला, एक शतक आला। नक्की विराट कोहलीने फायनल मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी केली, पण रोहित शर्माने जबाबदारीने क्रिकेट फायनलच्या मॅच मध्ये केला। अक्षर पटेलने चांगला टच दिला, त्याचबरोबर के राहुलची चांगली फिनिशिंग बॅटिंग आपण पाहिली। खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि चांगल्या स्कोरबोर्डवर आपण न्यूझीलंड टीमला रोखण्यामध्ये यश भारतीय टीमला आलं आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये उत्साह खऱ्या अर्थाने साजरा केला जातोय। नक्की ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये रोहित शर्माने कमबॅक करून दाखवला आणि चांगला खेळ, त्याचबरोबर चांगली कॅप्टन्सी आपण रोहित शर्माची या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहिली। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रोहित शर्माने कॅपिटल लेडीज मध्ये सुवर्ण अक्षराने नाव करलं। धन्यवाद। आज खूप चांगल्या प्रकारे भारताची टीम खेळलेली आहे। रोहित शर्माच्या कप्तानीच्या अंतर्गत खूप चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे आणि रोहित शर्माची बॅटिंग पण उत्तम झाली आणि कॅप्टन्सी पण उत्तम झाली। त्याचबरोबर हार्दिक आणि वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे। आम्ही पूर्ण जल्लोष केलेला आहे, आम्ही खूप उत्साहात आहोत हे सर्व बघून। आणि आता सर्व आमचे सवंगडी फटाके पण वाजवून झालेले आहेत। आमच्या मनात पण जल्लोषाचीच भावना आहे, आम्ही पण जल्लोष साजरा केलेला आहे। आता पाठी बघत असाल तर आम्ही सुद्धा क्रिकेटच खेळतो आहोत, पण यापूर्वी मॅच आम्ही बघून आलेलो आहोत सर्व आणि जल्लोष साजरा करून झालेला आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे यामुळे।